तर शरद पवार गटाच्या कार्यक्रमात झिरवळांचे फोटो हे झळकावण्यात आलेत। शरद पवार गटाच्या कार्यक्रमात हे फोटो झळकावण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय। नरहरी झिरवळांच्या फोटोमुळे पुन्हा एकदा संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे। संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। सुळे भास्कर भगरेंसोबत आता झिरवळांचे देखील फोटो या बॅनरवरती दिसतायत। त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील कार्यक्रमातला हा संपूर्ण प्रकार आता समोर आलाय। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये। तर शरद पवार गटाच्या कार्यक्रमामध्ये झिरवळांचे फोटो हे झळकावण्यात आलेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम अवस्था जी आहे ती निर्माण झाली आहे। संभ्रम निर्माण झालाय। या कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे भास्कर भगरेंबरोबरच नरहरी झिरवळ यांचे देखील फोटो आहेत। दिंडोरी तालुक्यातल्या एका कार्यक्रमामधला हा संपूर्ण प्रकार आता समोर आलाय। तर शरद पवार गटाच्या कार्यक्रमामध्ये झिरवळांचे हे फोटो आता आपण या दृश्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतोय। याचबाबत आपण अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडून। लक्ष्मण, दिंडोरी तालुक्यातला हा एक अजब प्रकार आता समोर आलाय। राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात या संपूर्ण गोष्टीमुळे चर्चा होते। काय सांगाल, काय तथ्य आहे? खरं तर सुरुवातीपासून नाशिकचा दिंडोरी मतदारसंघ जो आहे तो चर्चेत आहे। याचं कारण आहे त्या ठिकाणी असलेले नरहरी झिरवळ जे आहेत ते कुठल्या पक्षाचे आहेत असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो। कारण ज्यावेळेला अजित पवारांचा दौरा झाला त्यावेळेला देखील अजित पवारांच्या गटाचे ओळखले जाणारे नरहरी झिरवळ अजित पवारांच्या सोबत होते। आता सुप्रिया सुळे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे। दिंडोरी मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंचा कार्यक्रम होतोय आणि त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर नरहरी झिरवळ यांचा एक भला मोठा फोटो जो आहे तो त्या फलकावर लावण्यात आलेला आहे। त्यामुळे नरहरी झिरवळ नेमके कुणाचे आहे असा प्रश्न या सगळ्याच्या निमित्ताने उपस्थित केला जातोय। त्यांच्याकडनं वारंवार पवार साहेबांचं होणारं स्तुती असेल किंवा पवार साहेबांचा उमेदवार ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला भास्कर भगरे नावाचे शरद पवार गटाचे उमेदवार होते। त्यांच्या प्रचारामध्ये देखील नरहरी झिरवळ सक्रियपणे सहभागी झाल्याचं आपण पाहिलेलं होतं। या सगळ्यामुळे नरहरी झिरवळ नेमके कुणाचे आहे, शरद पवारांचे की अजित पवारांचे असा प्रश्न या सगळ्यामुळे उपस्थित झाला। मात्र सुप्रिया सुळेंच्या व्यासपीठावरती अशा पद्धतीने नरहरी झिरवळांचा फोटो येणं त्यामुळे आता भविष्यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चा आहे। कार्यकर्त्यांमध्ये मात्र या सगळ्यामुळे संभ्रम यासाठी आहे की नेमकं या ठिकाणी उमेदवार कोण असणार आहे आणि कुणाच्या बाजूने आपण प्रचार करायचा आहे, कुणासाठी काम करायचं आहे हा संभ्रम जो आहे तो दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये कायम आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती आता पक्षांचे श्रेष्ठी ज्या वेळेला स्पष्टोक्ती देतील त्यावेळेला त्या सगळ्या प्रकरणाचं प्रकरण नेमकं काय आहे ते समोर येईल। जी, अपडेट घेत राहणार आहोत लक्ष्मण। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।